भाजप युवा मंडल अध्यक्ष सचिन भोईर यांच्यामार्फत दिव्यात सालाबाद प्रमाणे याही वर्षी कलेश्वर नाट्य मंडळ नेरूर यांच्या ट्रिक्सिन युक्त नाट्याविष्कार जय जय रवनाथ हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला। सदरील कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांनी सदिच्छा भेट दिली व सचिन भोईर यांच्या स्तुत्य उपक्रमाला व बहारदार कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। माझे सहकारी युवा मंडळाचे अध्यक्ष सचिन भोईर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून दशावताराचा प्रयोग आयोजित केलाय। त्या प्रसंगी उपस्थित असलेल्या आमदार सुलभाताई गायकवाड, कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूदादा परब, माझे सहकारी रमेशजी भोईर, विजयजी भोईर, अशोकजी, सर्व अशोक पाटील, आपला रोशन भगत, त्याच्या पत्नी, सर्वच जण बरेच पदाधिकारी, सर्वांची नावं घेत नाही, सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। आपण अतिशय चांगलं काम इथे करत आहात, कारण दिव्या भागामध्ये जरी सर्व आपले आगरी बांधव भूमिपुत्र असले तरी कोकणचे सुपुत्र इथे मोठ्या संख्येने राहतात। सुदैवाने तुम्हाला जे 2 जिल्हाध्यक्ष मिळाले, कल्याण जिल्हाध्यक्ष पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच आहेत आणि मी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातलाच आहे। माझं देवगड गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि परब आपले मालवणचे आहेत, मसुरा। त्याच्यामुळे आमचं विशेष कोकण वासियांवर प्रेम आहे। हा दशावतार असेल, कोकणातली प्रत्येक संस्कृती आम्ही मनापासून त्यावर प्रेम करतो। नुसतं व्यवहाराने नाही, माझ्या गावी कोणी राहत नाही तरी गावात वर्षातून 4 फेऱ्या मारल्याशिवाय मला चैन पडत नाही। गावात गेलं की एक ऊर्जा येते। या कोकणची भूमी अशी आहे की तिथला माणूस एकदम प्रामाणिक आणि निष्ठावंत आहे, हे सत्य आहे आणि त्यामुळे तो कोणाबरोबर जरी राहिला तरी सुद्धा एक कोकणी म्हणून मला त्या माणसाचा अभिमान आहे, हे मी तुम्हाला इथे प्रामाणिकपणे सांगतो। सांस्कृतिक कार्यक्रम आहे, कोकणवासियांची आणबाण शान, त्यांची संस्कृती, त्यांचा सन्मान आणि अभिमान म्हणजेच दशावतार। या दशावतार नाटकाचं जसं साहेबांनी सांगितलं, आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांची शिकवणच आम्हाला आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। हे जोपासतच आम्ही प्रत्येक वर्षी 2016 पासून ह्या नाटकाचं आम्ही आयोजन करीत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि दिवेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, भरघोस असा प्रतिसाद प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला लाभत असतो। शहर मंडळाचा अध्यक्ष सचिन भोईर यांचं मनापासून याकरिता कौतुक आहे की अतिशय स्तुत्य असं कार्यक्रम सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात ते करत असतात आणि आता 2016 पासून त्यांनी हे दशावतार फेम जे आहे जय जय रवनाथ हे नाटक आहे, तर ते नाटक या ठिकाणी आयोजित केले आणि राजकारण म्हणून नाही तर 80% समाजकारण 20% राजकारण हा भाग भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी आम्हाला नेहमी शिकवलेलं आहे। पण आज सचिन भोईरांचं तुम्ही बघत असाल तर त्यांचे सहकारी सगळे आणि आमची भारतीय जनता पार्टीची टीम जी आहे ती अतिशय या चांगल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असून स्वतः व्हॉलेंटिअरचं काम करतायत। आपण संख्या बघत असेल, नागरिकांची, प्रेक्षकांची संख्या बघत असाल तर तुडुंब भरलेलं आहे। पावसाचं वातावरण असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळे लोक आलेले आहेत। खरं म्हणजे सचिन हा लोकांच्या, इथल्या दिवाकरांच्या, तरुण मुलांच्या किंवा सगळ्याच नागरिकांच्या एक आपल्या मुलासारखा आहे, भावासारखा आहे। त्यामुळे सचिनवरती जीव आहेच, पण भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आणि कोकणवासी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं नुसते कोकणाचीच लोक दिसत नाहीत आपल्याला, तर अनेक ठिकाणचे आलेले प्रेक्षक वर्ग आहे जो ह्या नाटकातनं काहीतरी घेऊ इच्छितो आणि याकरिता आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे। आता तुम्ही बघत असाल तर मुंबई सगळी सिमेंटची नगरी आहे, याच्यातनं या सगळ्या धावपळीतल्या आणि धकाधकीच्या जीवनातनं एखादा असा चांगला स्तुत्य कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम जर आपल्यासमोर असेल तर तो खरंच सचिन भोईर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून याकरिता कौतुक करतो। 2016 पासून ते कार्यक्रम करत आहेत। मनापासून सचिनला शुभेच्छा आणि नाटकमधल्या सगळ्या नाट्य क्षेत्रातील कलाकारांनाही मनापासून शुभेच्छा।